अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मंडळी बघा, शुक्रवार खरं तर शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी, चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा खेळता ठेवण्यासाठी आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होण्यासाठी हा शुक्रवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो। तसंच शुक्रवारचा दिवस हा कुलदेवीला जागृत करण्यासाठी, कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आणि अखंड कुलदेवीला आपल्या घराकडे प्रसन्न करण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो। बघा, आपली जी कुलदेवी माता आहे ती आपल्या घरात जागृत असणे खूप महत्त्वाचे आहे। मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की कुलदेवी आपल्या घरात जर जागृत असेल तर घरावर कुठलंही संकट येत नाही। कितीही मोठं संकट आलं तर ते येऊन टळून जातं, कारण कुलदेवी जी आहे ती आपल्या घराची रक्षण करते असते। ज्या घरामध्ये कुलदेवीचा वास असतो, ज्या घरामध्ये कुलदेवीचा अखंड नाम जप असतो, त्या घरामध्ये नेहमी भरभराट असते, त्या घरामध्ये नेहमी सुखाची प्राप्ती असते। बघा, कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करते, आपल्या कुलाच्या पुढे नेते। वेळोवेळी तिची सेवा होणं खूप महत्त्वाचे असते। अगदी आठवड्यातून शुक्रवार, मंगळवार या 2 दिवशी तरी आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी काही सेवा करायच्या आहेत। आता तुमच्या मनातील काही इच्छा असतील, ज्या इच्छा पूर्ण असतील तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात। तुमच्या घरामध्ये अखंड सकारात्मकता राहण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात, किंवा तुमच्या घरामध्ये काही आजारपण आलं असेल, खूप मोठं काहीतरी संकट आलेलं असेल, हे संकट टळून जाण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। आणि तुमच्या घराचं, तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याचं किंवा तुमच्या घरामध्ये असणारे जेवढे काही लोक असतील त्या प्रत्येकाचं कल्याण होण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकतात। या एका उपायाने आज शुक्रवारच्या दिवशी जर कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण केली तर अखंड तुमच्या घराकडे कुलदेवी प्रसन्न राहील, घरामध्ये पैशांचा ओघ वाढता राहील, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ना हे सर्व काही कुलदेवी माता तुम्हाला देत जाईल। आता आपल्याला काय करायचं, हा उपाय जो आहे तो संध्याकाळी 6च्या पुढे रात्री 9च्या आत करायचा आहे। ठीक आहे, संध्याकाळी 6च्या पुढे रात्री 9च्या आतमध्ये या दरम्यान तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता। देवघरामध्ये जिथे कुलदेवीचा टाक असेल, कुलदेवीचा फोटो असेल, यंत्र असेल, जे काही असेल त्याच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे, एक विड्याचं पान घ्यायचं आहे, ज्याला आपण नागवेलीचं किंवा ज्याला आपण खाऊचं पान असं म्हणतो, हे एक छान पान घ्यायचं आहे। समजा प्रयत्न करूनही हे पान तुम्हाला नाही भेटलं तर तुम्ही आंब्याची 3 पानं घेतली तरीही चालतील। आंब्याची 3 पानं, जे पान घेतलेलं आहे आंब्याची असतील किंवा नागवेलीची, ती तुम्हाला कुलदेवीच्या समोर ठेवायची आहेत। ठीक आहे, त्यानंतर काय करायचं तर सगळ्यात पहिले कुलदेवीचा फोटो, यंत्र जे असेल त्याला हळद, थोडं कुंकू अर्पण करायचं, थोड्या अक्षता अर्पण करायच्या, एक फूल अर्पण करायचं, धूप दीप म्हणजे उदबत्ती ओवाळायची, दिवा ओवाळायचा। हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला खडी साखरेचे 7 खडे घ्यायचे आहेत। मोजून खडी साखरेचे 7 खडे। सगळ्यात पहिले खडा उजव्या हातात घ्यायचा, मनात इच्छा धरायची, कुलदेवीला तुमची इच्छा सांगायची, ती पूर्ण होण्यासाठी कुलदेवीला प्रार्थना करायची आणि त्यानंतर कुलदेवीचा मंत्र म्हणायचा। कुलदेवीचा मंत्र येत नसेल, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र म्हटला तरीही चालेल। जो कुठला कुलदेवीचा मंत्र येत असेल तो म्हणायचा आहे किंवा हा निवारण मंत्र म्हणायचा आहे। आणि हा खडी साखरेचा खडा समोर ठेवलेल्या त्या नागवेलीच्या विड्याच्या पानावर किंवा आंब्याच्या पानावर त्या खडी साखरेचा खडा ठेवून द्यायचा आहे। पुन्हा दुसरा खडी साखरेचा खडा घ्यायचा, या पद्धतीने अभिमंत्रित करायचा, पुन्हा हा खडी साखरेचा जो खडा आहे तो समोर ठेवलेल्या त्या पानावरती अर्पण करायचा। असे जे खडी साखरेचे तुम्ही 7 खडे घेतलेले आहेत, 7ही खडे तुम्हाला एक एक करत अभिमंत्रित करत कुलदेवीचं स्मरण करत तुम्हाला कुलदेवीच्या समोर अर्पण करायचे आहेत। इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक प्लेट घ्यायची, छोटी एक प्लेट घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक नारळ ठेवायचा, ज्याला आपण श्रीफळ असं म्हणतो।
त्या म्हणजे तो जो नारळ आहे त्याची जी काही सालं असतील ती थोडी काढून घ्यायची आणि व्यवस्थित पाणीदार नारळ असला पाहिजे हा नारळ त्या प्लेटमध्ये कुलदेवीच्या समोर ठेवून द्यायचा। आता या नारळाच्या वरती एक कापराची वडी घालायची, कापूर प्रज्वलित करायचा आणि याच्यावरती एक लवंग घालायची। मोजून 7 लवंगा घ्यायच्या आणि 7 कापराच्या वड्या घ्यायच्या। ह्या 7ही लवंगा तुम्हाला त्या नारळावरती कापरासोबत जाळायच्या आहेत। याने तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात आलेलं कितीही मोठं संकट जे आहे ते त्या अग्नीमध्ये त्या क्षणात संपून जाईल। ठीक आहे, बघा 2 गोष्टी करायच्या आहेत। एक खडीसाखर अर्पण करायची आणि त्याच्यानंतर लगेचच नारळ ठेवायचा आणि 7 लवंगा तिथे प्रज्वलित करायच्या। आता इतकं करून झालं की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ तुम्हाला कुलदेवीच्याच बाजूला किंवा देवघरात एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्यायचा आहे। घरातील कुठल्याही कोपऱ्यात ठेवला तरीही चालेल। प्रत्येक शुक्रवारी तुम्ही त्या नारळावरती लवंग आणि कापूर जाळू शकतात। जोपर्यंत तो नारळ तडत नाहीये, जोपर्यंत त्या नारळाला एखादी चीर जात नाहीये, तोपर्यंत तो नारळ तुम्ही वापरू शकता। जर त्या नारळाला तडा गेली तर तुम्ही तो वाहत्या पाण्यात सोडून देऊ शकता। ज्या 7 खडीसाखर आपण कुलदेवीला अर्पण केलेल्या आहेत ह्या संपूर्ण शुक्रवारची रात्र कुलदेवीच्या समोर ठेवून द्यायच्या। ठीक आहे, दुसऱ्या दिवशी शनिवारच्या दिवशी सकाळी उठलात, तुमचं स्नान वगैरे झालं, आपलं जे नित्यसेवेचं सगळं असतं हे आपलं सगळं काही आटपलं की त्याच्यानंतर ह्या 7ही खडीसाखरेच्या तुकड्या तिथून उचलायच्या। 7ही खडे तिथून उचलायचे आणि 7ही खडे एका लाल रंगाच्या फडक्यामध्ये बांधायचे। ठीक आहे, तुम्ही लाल कपडा घेतलात, सफेद फडका घेतलात तरीही चालेल। त्यामध्ये ही 7ही खडे ठेवायचे, त्याला एक घट्ट गाठ मारायची आणि तयार झालेली ही 7 खडीसाखरेंची पोटली जी आहे ही आपल्याच देवघरात कुलदेवीच्या उजव्या बाजूला 21 दिवस ठेवून द्यायची। किती? 21वा जो दिवस असेल 21व्या दिवशी तुम्हाला ती खडीसाखरेची पोटली तिथून उचलायची आहे। पण 21 दिवस कुलदेवीच्या उजव्या बाजूला ठेवली पाहिजे, लक्षात ठेवा। 21वा जो दिवस असेल त्या दिवशी ती पोटली कुलदेवीच्या बाजूला काढायची आणि कुठेही आजूबाजूला कुठे लक्ष्मीचं मंदिर असेल, कुलदेवीचं टाक असेल, जवळ कुठेही माता लक्ष्मीचं गावदेवीचं मंदिर असेल तर तिथेही 7 खड्यांची पोटली घेऊन जायची आणि ती तिथल्या लक्ष्मीच्या मंदिरामध्ये पहिल्याच पायरीवरती सोडून यायची। पहिल्या पायरीवरती सोडून येऊ शकतात किंवा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या देवीच्या चरणांनाही अर्पण करून येऊ शकतात। बघा, हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या अगदी झटाझट सुटायला लागतील। कुलदेवीची कृपा होईल, कुलदेवी जागृत होईल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल। प्रत्येकाला यशाची प्राप्ती होईल। जसं तुम्ही खडीसाखरेचे 7 खडे अभिमंत्रित कराल, देवीच्या प्रत्येक सेवेत खडीसाखर ही महत्त्वाची मानली जाते, तसंच कुलदेवीच्या सेवेत ही उच्च कोटीची मानली जाते। जेव्हा एक खडा तुम्ही कुलदेवीला अर्पण कराल अभिमंत्रित करून, त्या एक खड्यातून तुमची जी इच्छा असेल ती तिच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची इच्छा तिच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा ती किती कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल। जेव्हा हे 7 खडे तुम्ही 21 दिवस कुलदेवीच्या उजव्या बाजूला ठेवाल आणि 21व्या दिवशी ही जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात सोडून याल त्या 21 दिवसांमध्ये तुमची सेवा सिद्ध होईल आणि 21व्या दिवशी जेव्हा तुम्ही ही खडीसाखर देवीच्या मंदिरात सोडाल तर त्या सेवेचं फळ तुम्हाला तिथून मिळायला सुरू। त्याच्या आधीही तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते किंवा त्याच्या आधीही तुम्हाला याचा असंख्य पटीने लाभ होऊ शकतो, पण 21 दिवसांमध्ये पूर्ण सेवा सिद्ध होईल। जसं आपण महाराजांचे 11 गुरुवार करतो किंवा 9 गुरुवार करतो, भले त्याच्या आधी दुसऱ्या गुरुवारी पण इच्छा पूर्ण झाली, तिसऱ्या पण तरी पण आपण 9 किंवा 11 गुरुवार पूर्ण करतो। तशी ही सेवा आहे। जेव्हा तुम्ही 21 दिवस कंटिन्यू ही खडीसाखरेची कुठली कुलदेवीच्या उजव्या बाजूला ठेवा, तिथे तुमची सेवा सिद्ध होईल आणि कुठलीही सेवा सिद्ध होणं खूप महत्त्वाचं असतं। आणि जेव्हा तुम्ही नारळावरती लवंग आणि कापूर जाळाल तेव्हा तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता, अडथळे, संकटे दूर होतील। कुठलीही इच्छा पूर्ण होण्यासाठी, कुठलेही काम यशस्वी होण्यासाठी नकारात्मकता संपणं खूप महत्त्वाचं आहे। नाहीतर तुम्ही उपाय करताय, सेवा करताय पण त्यात अडथळे येतात तर ते काम पूर्ण होत नाही। म्हणून जेव्हा नारळावरती हा कापूर तुम्ही जाळाल तेव्हा कुलदेवीच्याच कृपेने घरातील सगळी नकारात्मक शक्ती नष्ट होईल, जळून खाक होईल, ज्यामुळे कामातील अडथळे हे दूर होतील आणि कुलदेवी जी आहे ती जागृत होईल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा।